माजी IPS अधिकारी आणि नाशिक रेंजमध्ये IG असणारे आणि नाशिकमध्येच निवृत्त झालेले एक्स IG MPSCचे माजी सदस्य, ज्यांनी MPSCमध्ये आमूलाग्र असे बदल घडवून आणले आणि त्याचा फायदा आता विद्यार्थ्यांना होतोय ते आपण पाहतोयच, असे प्रतापराव दिगावकर सर आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी पोलीस प्रशासनामध्ये जी कामं केली त्याच्यामुळे त्यांची एक वेगळी छाप पडलेली आहेच, परंतु पोलीस प्रशासनामधून ते निवृत्त झाले आणि तीच छाप पाडण्यासाठी त्यांना MPSC वरती घेण्यात आलं. MPSCचे सदस्य असताना त्यांनी खूप काही असे आमूलाग्र बदल MPSC मध्ये घडवून आणले आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहेत. ते कुठले कुठले बदल होते, सरांचा प्रवास आणि स्पर्धा परीक्षार्थींना बहुमूल्य मार्गदर्शन, या सगळ्या विषयांवरती सर आज आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सर, एक तुम्ही नाशिक जिल्ह्यातले शेतकरी कुटुंबातली तुमची पार्श्वभूमी, हे सगळं असताना तुम्ही या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे कसे वळलात? कारण आपल्या पुढे सगळा बऱ्यापैकी 90% वर्ग हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला आहे. तुम्ही या क्षेत्रात कसे वळले? बरोबर आहे. मी शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे आणि आमचं गाव निताणे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, 1700-1800 लोकसंख्येचं गाव आहे आणि जिल्हा परिषदेचे फक्त 4 वर्ग असायचे. त्या शाळेत माझं शिक्षण चालू होतं. मी आई सुद्धा माझी शेतीची कामं करायची आणि बऱ्याच वेळा आई बरोबर शेतात जाण्याचा योग यायचा आणि शेतात जाताना त्यावेळेस सुद्धा माझी कुठल्याही नवीन गोष्टी जाणून घेण्याची फार उत्सुकता असायची. बऱ्याच वेळा मी आईला प्रश्न विचारत राहायचो. बऱ्याच वेळा आई कंटाळून जायची माझ्या प्रश्नांना. तर एक दिवशी आम्ही शेतात जात असताना SD महामंडळाची लाल गाडी गावात फक्त दिवसातून 1 वेळा यायची, 10 वाजता, आणि आम्ही शेताच्या रस्त्यावर होतो. तर आईला विचारलं की आई, ही गाडी कोणाची आहे? तर आईने सांगितलं की ही सरकारची गाडी आहे. माझी आई वारकरी संप्रदायातली होती. खेड्यातल्या स्त्रिया सरळ जे काही दिसलं रस्त्यावर सरकारचं सांगून मोकळे व्हायचे. बरोबर. तसंच एक दिवशी आम्ही शेतात, मी त्यावेळेस 2रीत असेल आणि आमच्या गावाजवळ नाशिकला ओझरला विमानाचा कारखाना आहे. बरोबर. त्यामुळे विमानं कायम विमानं जायची, त्याला आम्ही धूर विमान म्हणायचो. त्या उंचावर गेल्यावर त्याच्यातून धूर यायचं. बरोबर. तर आईला विचारलं की आई, हे धूर विमान कोणाचं आहे? परत आईने सांगितलं की हे सरकारचं आहे. तर मला वाटलं की सरकार म्हणजे फारच चांगली गोष्ट आहे. तर मग 2रीत भामरेबाईंनी आम्हाला सर्वांना विचारलं, 30 विद्यार्थी शाळेत असतील, सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, म्हणजे खालीच बसायचे सर्व विद्यार्थी आणि फक्त एक पाटी असायची, बालभारतीचं पुस्तक असायचं. तर प्रत्येकाला विचारायचं, तुला काय व्हायचं? काहींनी सांगितलं डॉक्टर, काहींनी इंजिनियर, काहींनी फौजदार. तर मी आमच्या भामरेबाईंना सांगितलं की मला सरकार व्हायचं. सर्व 3 भामरेबाई हसल्याच होत्या. बाई हसल्या म्हणून सर्व लोक हसले. मला वाटतं की सरकार म्हणजे फार मोठं, त्याच्या मालकीची विमानं असतात आणि त्यावेळेस SD बसमध्ये बसणं सुद्धा एक फार मोठं आकर्षण असायचं खेड्यातल्या मुलांना. म्हणजे आमचा एखादा मित्र कुठं तालुक्याच्या ठिकाणी गेला तर काय मजा व्हायची, बसमध्ये बसला. तर मला त्यावेळेस थोडं जाणवलं. पण त्यावेळेस सरकारी अधिकारी किंवा सरकारी नोकरीची माझ्या मनात प्रेरणा निर्माण झाली की सरकारशी निगडीत काहीतरी केलं पाहिजे आपण. मग तसं मी स्पर्धा परीक्षेला अपघाताने आलो. 10वीला केंद्रात 2रा आलो. गावी शिकलो 10वी आमच्या हायस्कूलमध्ये आणि 11वीला मग मी बोर्डिंगमध्ये गेलो. मराठा बोर्डिंग नावाची सटाण्याला एक संस्था होती. 4 किलो गहू किंवा बाजरी तिथं देऊन टाकायची आणि वर्षभर राहायचं आणि खायचं, सर्व खर्च त्याच्यात. आणि महिन्याला एक साबण मिळायचा. तर सटाण्याला मी 11वी सायन्स केलं. 11वी सायन्सला पण मी 2रा आलो. तर त्यावेळेस तिथल्या शिक्षकांनी सांगितलं, हुशार मुलगा आहे,
याला बीजे मेडिकलला पाठवायचं असेल तर सटाण्याला ठेवू नका. बर. मग जवळ कुठलं कॉलेज आहे तर मालेगावला गेलो. तिथं रूम भाड्याने घेतली. आमच्या गावातले 2 व्यक्ती आणि एक आमचा मित्र, असं 4 जण आम्ही रूम मध्ये राहत आणि हाताने स्वयंपाक करून आम्ही 12वी दिली. 12वीला 84.3% मिळाले. क्या बात. आणि 85वर बीजे मेडिकल कॉलेज पुण्याचं ऍडमिशन क्लोज झालं. म्हणजे 0.66 मार्काने माझं ऍडमिशन गेलं. ज्यावेळेस ऍडमिशन मिळालं त्यावेळेस घरच्यांना पण वाटलं की याने आणखी चांगला अभ्यास केला असता तर हा MBBS झाला असता. ही गोष्ट 78ची. पण दुर्दैव असं असतं की आता आयुष्यातला मोठा सेटबॅक मिळाला की सर्वांना वाटायचं की कॉलेजमध्ये पण वाटायचं की हा मुलगा म्हणजे अगोदर डिक्लेअर झालं होतं की MBBS ला जाईल. त्यामुळे थोडी उदासीनता आली आणि परत त्याच कॉलेजमध्ये जाऊन FYBC ला बसायचं ते थोडं मला सेल्फ रिस्पेक्टला कमी वाटायला लागलं. ऍडमिशन घेतलं पण माझं मन लागत नव्हतं. मी घरी आलो, शेती सुरू केली. बर. पूर्णपणे शेतीचं कामं सुरू केली. कपाशीला फवारा देणे, उसाला पाणी देणे, गाई म्हशींचं दूध काढणे आणि मी मळ्यातच राहिलो. परंतु टाइम्स ऑफ इंडिया पेपर मी लावून घेतला त्यावेळेस. एक दिवशी वडिलांची थोडं भांडण झालं. त्याला वैचारिक मतभेद म्हणतो आपण चांगल्या भाषेत. भांडण झालं आणि त्या दिवशी ठरवलं की आता शेती काही करायची नाही. मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद याची जाहिरात होती की ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 12वी नंतर 2 वर्षाचा गॅप असेल तर शेवटच्या वर्षाचे फॉर्म भरून तुम्ही परीक्षा देऊन ग्रॅज्युएट होऊ शकता. बर. आणि वडिलांकडनं मी ठरवलं की पैसेच घ्यायचे नाहीत. तर आईकडनं पैसे घेतले 300 रुपये आणि उस्मानियाचा BA चा फॉर्म भरला. आणि तो फॉर्म भरल्यावर मी हैदराबादच्या एका धर्मशाळेत राहून BA पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि हिस्ट्री याच्यात 58% मिळून पास झालो. बर. इंग्लिशमध्ये पेपर लिहिले आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यावर घरी आलो. परत शेतात राबणं चालू. PSI ची जाहिरात आली आणि त्यावेळेस PSI फक्त वशिलाच होतं असं एक संकल्पना होती. 82ची गोष्ट आहे. तर फॉर्म भरला, गावीच अभ्यास केला, लेखी परीक्षा पास झालो. मैदानी परीक्षेची गावातच चाचणी, म्हणजे फक्त रनिंग आणि गोळा फेक या 2 गोष्टी केल्या. गावात पुलअपची सोय नव्हती. आणि महाराष्ट्रात 13वा आलो आणि PSIचं ट्रेनिंग सुरू केलं. मीनवाईल मला समजलं की MPSC थ्रू DYSP पण भरती होते. तोपर्यंत MPSC माहितच नव्हती जास्त. MPSC मधून DYSP होतात हे पण माहित नव्हतं मला. ती जाहिरात आली, सिलेक्शन झालेलं होतं PSIचं. मग ते सिलेबस प्रिलिम झाली, मेनचं सिलेबस आलं आणि मेनचं सिलेबसचं जनरल नॉलेजमध्ये 2 नंबरचा जो पेपर होता पूर्ण महाराष्ट्राचा विकासावर होता. आमच्या ग्रामपंचायतमध्ये लोकराज्याची मासिक यायची. तिथल्या ग्रामसेवकाला भेटलो आणि लोकराज्याची 3 वर्षाची रद्दी ती घेऊन आलो आणि सर्व त्याचे महत्वाचे टॉपिकचे कटिंग केले आणि त्याची फाईल तयार केली. सोसायटीमध्ये शेतकरी मासिक यायचं, महाराष्ट्राचं कृषी संचालनालयाचं. दुर्दैवाने आता येत नाही ते मासिक. त्याची पण पूर्ण माहिती गोळा केली आणि आमचे बहिणींचे जे पती होते स्वर्गीय KM देवरे, त्यांच्या नावाने भूगोलाचे 2 पुस्तकं काढली कॉलेजमधून. ते प्राध्यापक होते. आणि गुंजाळ सरांच्या नावाने
बँकिंगचे 2 पुस्तक काढले आणि घरी अभ्यास सुरू केला. PSIचं सिलेक्शन झाल्यामुळे खूप आत्मविश्वास वाढलेला होता आणि फक्त एक 70 रुपयाचं पुस्तक घेतलं, महाराष्ट्र 84 संतोष दास्तानेचं, आणि ते पुस्तक घेऊन अभ्यास सुरू केला आणि मेनचे पेपर लिहिले. PSIचं ट्रेनिंग त्यावेळेस चालू होऊन मी पासआउट झालो होतो मेनच्या वेळेस. आता वाटलं की मेन्स तर झालेली आहे आणि मेन्स पर्यंत मी एकही दिवस कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही. राज्यसेवा मेन्स? हो, राज्यसेवा मेन्स DYSP आणि DYSPच्या 3 जागा होत्या. बापरे. मध्यंतरी मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस पास झालो होतो. त्याची पण रँक माझी खूप चांगली होती. आम्ही सिलेक्ट पण झालो होतो आर्मी. पण DYSPच्या 3 जागा आणि DYSPचा प्रेफरन्स दिलेला आणि बाकी मी प्रेफरन्सच दिले नव्हते. एकच प्रेफरन्स? हो, आणि 3 जागा. त्याचा फायदा असा झाला की प्राचार्य सूर्यवंशी साहेब MPSCचे चेअरमन होते. त्यांना सर्व वेगळंच वाटलं. मी उस्मानियाचा BA. त्यांना वाटलं की हा तेलुगू मीडियम मधला विद्यार्थी आहे का, हा हैदराबादला कसं काय गेलाय. नंतर एकच प्रेफरन्स का दिला आणि जवळपास माझी 40 मिनिट इंटरव्ह्यू चालली आणि मला 150 मार्क मिळाले आणि महाराष्ट्रात मी दुसरा येऊन MPSC मध्ये मी DYSPला सिलेक्ट झाले. 12वी ते DYSP माझा खर्च फक्त 1200 रुपये. क्या आणि एकही पैसा वडिलांकडून घेतला नाही. सगळं जिद्दीने स्वतःच्या हिमतीवर? हो, स्वतःची हिमती. म्हणजे तुम्ही एका बाजूला शिक्षण सोडून दिलं होतं सुरुवातीला, हो, नंतर जिद्दीने उस्मानिया विद्यापीठात हैदराबादमध्ये जाऊन तुम्ही एज्युकेशन सुरू करून तुम्ही DYSP पर्यंत प्रवास केला. जर हे सगळं होत असताना आज आपण पाहतो की आज तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये काम केलं. ज्या MPSCच्या कार्यालयात तुम्ही मुलाखतीसाठी गेले असताल तिथं तुम्ही सदस्य म्हणून काम केलं आणि बरेच बदल घडवून आणले. त्यावेळेची MPSC आत्ताची MPSC खूप बदल होता. ज्यावेळेस तुम्ही पोलीस प्रशासनात गेलात त्यावेळेस काय होतं, कशा पद्धतीने तुम्ही एंट्री केली? पोलीस प्रशासनामध्ये मी 8वी 9वी 2 वर्ष NCC केली होती. त्यामुळे युनिफॉर्म सर्व्हिसचं आकर्षण होतं. एक तर आर्मी जॉईन करायची, नाहीतर पोलीस जॉईन करायची. त्याच्यामुळे DYSP एकच प्रेफरन्स दिला? हो, एकच प्रेफरन्स आणि 3 जागा होत्या. आणि त्यावेळेस इतकी जीवघेणी स्पर्धा होती MPSC. पूर्णपणे MPSCवर जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटचं वर्चस्व होतं. बरोबर. दुसऱ्यांना तिथं प्रवेशच नव्हता आणि अशा परिस्थितीत सिलेक्ट झालो. पोलीस प्रशासनात आल्यानंतर DYSPला जी आमची पोलीस अकॅडमीला महाराष्ट्र त्यावेळेस पोलीस ट्रेनिंग कॉलेज होतं, त्याच्यात माझं रेकॉर्ड ब्रेक मार्क आहेत. मला काही विषयांना 100 पैकी 96-97 मार्क आहेत. पोलीस पॅनल सारख्या विषयाला तिथं पण मी 1 नंबरवर आलो आणि रायगड जिल्ह्यात प्रोफेशनल म्हणून मी जॉईन केलं. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आयुष्यभर परीक्षा द्यायच्या, दरवर्षी परीक्षा द्यायच्या. त्यानंतर मी 3 MBA केले, 3 PhD झाल्यात माझ्या, 1 डिलीट झाली. नंतर LLB केलं, LLM केलं, MBA केले 3. नंतर आता मी या वर्षी IIM लखनौचं MBA केलंय आता. हो, MPSCत असताना आयुष्यभर तुम्हाला विद्यार्थी म्हणून राहील. हो, डिप्लोमा इन सायबर लॉ केला, डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल लॉ केला, नंतर अमेरिकेत कमांडो कोर्स केला, अमेरिकेत रेंजर्स कोर्स केला, इस्रायलमध्ये 3 महिने जाऊन तिथं पण अँटी टेररिझमचा, नार्को टेररिझमचा माशव कोर्स केला. असं आंतरराष्ट्रीय दृष्ट्या पण खूप मला एक्सपोजर मिळालं. म्हणजे माझ्या माहितीत 3 डॉक्टरेट असणारे, म्हणजे PhD असणारे किंवा एवढ्या डिग्री घेणारे कदाचित तुम्ही पोलीस अधिकारी पहिले असाल. त्याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही, पण माझा अभ्यास चालू आहे. आणि नंतर माझं महात्मा गांधी तंटामुक्तीत खूप चांगलं काम केलं मी. मला युनोमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली आणि जवळपास 2.25 तास मी युनोमध्ये भाषण केलं. नंतर वर्ल्ड बँकेच्या ज्या टीम्स होत्या अफगाणिस्तानामध्ये कपॅसिटी बिल्डिंग करणाऱ्या, त्यांना सुद्धा मी लेक्चर दिले.
आणि नंतर नॅशनल पोलीस अकॅडमी, सरदार वल्लभभाई पोलीस नॅशनल पोलीस अकॅडमी, तिथं पण मी फॅकल्टी म्हणून 5 वर्ष व्हिजिटिंग प्रोफेसर होतो, IPS विद्यार्थ्यांना शिकवायला. क्या बात आहे सर. ज्यावेळेस तुमचं पोलीस प्रशासनाचं तुम्ही काम पाहत होते, मुंबईवरती हमला झाला, तुमचं खूप उत्कृष्ट काम आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते हँडल करत होते, तपास करत होते. काय सांगाल त्याविषयी? मी 12 मार्च 93चा जो बॉम्ब ब्लास्ट झाला, खरोखर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बॉम्ब ब्लास्ट सिरीज भारताच्या इतिहासातली. 12 मार्च 93ला मुंबईचा बॉम्ब ब्लास्ट झाला. त्यावेळेस मी DYSP रायगड होतो आणि DYSP महाडच्या एरियात शेकाडी आणि दिघी या ठिकाणी ISIच्या मदतीने पाकिस्तानातून टायगर मेनन, मोहम्मद डोसा या लोकांनी शस्त्रास्त्र उतरवली होती. आणि तो जो लँडिंगचा पोर्शन होता आणि तिथूनच RDX उतरवलं, त्याला काला साबण म्हणून, आणि बरेच मोठ्या प्रमाणावर, मला वाटतं 1.5-2 टन RDX उतरवलं. नंतर शेकडो AK-47, AK-56 हजारो राऊंड त्या ठिकाणी उतरवले आणि त्याच्या तपासाची जबाबदारी माझ्यावर होती. आणि मी त्यावेळेच्या SP साहेबांना सांगितलं की माझा एरिया नव्हता तो, मी अलिबागचा DYSP होतो, SDPO, पण ते महाड SDPOच्या अंडरमध्ये जाऊ. तरी मी सांगितलं की हे देशावरचं संकट आहे, मला पण या तपासात घ्या. आणि त्या तपासात मी 16 AK-56, 30,000 बुलेट, 84 मॅगझिन्स आणि 50 हँड ग्रेनेड जप्त केले. आणि भारतातली सगळ्यात मोठी ट्रायल म्हणजे 12 मार्च 93चा बॉम्ब ब्लास्ट होता. आणि मला समाधान वाटतं की जवळपास मी ज्या गुन्ह्याचा तपास केला होता 18 लोकांना जन्मठेप झाली त्याच्यात आणि 7 लोकांना 10-10 वर्ष शिक्षा झाली. म्हणजे देशाप्रती आपलं जे उत्तरदायित्व आहे, म्हणजे प्रोफेशनल अकाउंटेबिलिटी, ती सिद्ध करण्याची मला वेळ आली. आणि इतकी मोठी रिकव्हरी आर्म्स आणि अम्युनिशनची एकाच ठिकाणी आतापर्यंत झालेली नाहीये. 16 AK-56, 84 मॅगझिन्स, 30,000 बुलेट, 50 हँड ग्रेनेड, आणि आम्ही समुद्रात कोळ्यांच्या मदतीने काढले ते सर्व गोष्टी. बरं, हे सगळ्या गोष्टी समुद्रामध्ये झाल्या? हो, त्या देशद्रोही लोकांनी त्या समुद्रात लपवून ठेवले होते. खूप मोठी गोष्ट होती ती. आणि तो काळ असा होता की त्यावेळेस जास्त टेक्नॉलॉजी पण नव्हती टेक्नॉलॉजी. त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही हे सगळे सायकोलॉजिकल लोकांचं, त्याच्यात बरेचसे आरोपी अजिबात कबुली जबाब देत नव्हते, कारण त्यांना माहित होतं की ताळामध्ये जाणार आपण. मला चांगलं आठवतं, फकी अहमद हा आरोपी होता. आम्हाला माहित होतं की इथं शस्त्रास्त्र आहेत, पण कुठे आहेत काहीच कोणी सांगत नव्हतं. दररोज शेकडो लोकांना आम्ही इंट्रॉगेट करायचो. पण आगरवाड्याला एक फकी अहमद म्हणून त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की या गुन्ह्यामध्ये तुझ्या आईला आणि तुझ्या पत्नीला आम्ही आरोपी करतो. आणि त्यांना घेऊन आलो पोलीस स्टेशनला आणि खोटा अटक पंचनामा आम्ही केला, सांगितलं. तो म्हणजे तसं काही करू नका, काय मी सांगतो. आणि फकी अहमद त्याने आम्हाला हे सर्व माहिती दिली. 16 AK-56, बरोबर, 30,000 बुलेट, ते जर देशद्रोह्यांच्या हातात पडलं असतं आणि त्याचा वापर मुंबईत करणार होते, 50 हँड ग्रेनेड आणि 84 मॅगझिन्स. एक खूप मोठा ती एक दुर्घटना घडू शकली असते. आणि तुम्ही या तपासातून हे सगळं निष्पन्न करून आणलं, म्हणजे एक हल्ला तुम्ही परतवून लावला. म्हणजे आपण पाहतो की संरक्षण हे फक्त समोरासमोर लढूनच नाही. माझा फक्त DYSP म्हणून 1-1.5 वर्षाची नोकरी झाली होती फक्त. तुम्ही नवीनच होते? हो, नवीन होतो मी. तुम्हाला जास्त अनुभवही 2-2.5 वर्ष सर्व्हिस झालेली. सर, ज्यावेळेस तुम्ही आता एवढे वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केले, DYSP पासून तुम्ही वरती जात होते, आज आपण पाहतो की ज्यावेळेस काही ट्रॅजेडी घडतात, ज्यावेळेस पोलीस चांगलं काम करतात त्यावेळेस पोलिसांना डोक्यावर घेतलं जातं. आपण पाहतो कोविडमध्ये पोलिसांना देव मानलं गेलं, परंतु काही घटना अशा घडतात की तिथं पोलिसांनाच विलन केलं जातं. म्हणजे अर्थात सरकार कोणतेही असो, आपल्याला सरकारकडे जायचं नाही, परंतु कुठल्याही गोष्टीत जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल
तर पोलीस समोर जातात आणि त्या ठिकाणी कुठला तरी एक गट पोलिसांना विलन करतो. म्हणजे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो. काय सांगाल तुम्ही एकंदरीत तुमच्या सर्व्हिसमध्ये? नाही बघा, पहिली गोष्ट, मी माझ्या 34 वर्षाच्या सरकारी सेवेत मी एक ऑब्झर्वेशन केलं की इंटरव्ह्यूच्या वेळेस प्रत्येक उमेदवार असा देशभक्त असतो की त्यांची तुलना फक्त शहीद ए आझम भगत सिंगाशीच करू शकतो आपण. इतके देशप्रमाणे प्रेरित होऊन येतात. पण मी फील्डवर पण फिरतो बऱ्याच वेळा आणि मी ज्यावेळेस सरकारी कार्यालयात जातो त्यावेळेस मी माझी ओळख कधीच सांगत नाही. पण मला 80% वेळा फार चुकीचे अनुभव आहे. आणि समोरच्या माणसाच्या करातून आपला पगार निघतो ही भूमिका कधीच नाही. बरोबर. आणि पगार फार दुय्यम समजला जातो आणि प्रत्येक कामाचे त्यांना काहीतरी हे पाहिजे, मिळताना पाहिजे, ही भूमिका सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मला बघायला मिळते. त्यामुळे मी 34 वर्षाच्या नोकरीत मला कोणीही चुकीचं, कुठल्याही पुढाऱ्याने चुकीचं काम सांगितलं आणि मी माझा नंबर सर्वांना देऊन टाकायचो, मोबाईल नंबर. आणि सरकारी अधिकारी कसा आहे याचं जनतेबद्दल उत्तरदायित्व काय हे सर्व राजकीय पक्षातील लोकांना सुद्धा माहित असतं. आणि आपला जर अजेंडा फक्त लोकसेवा हाच राहिला तर तुम्हाला नोकरीत कधी प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यामुळे मला 35 वर्षाच्या नोकरीत एक सुद्धा मला कुठल्याही गोष्टीबद्दल साधा सरकारला किंवा वरिष्ठांना खुलासा सुद्धा द्यावा लागला. बरं. आपण पाहतो की आता पोलीस तोफेच तोंडाला असतात नेहमी. म्हणजे सरकारचं जरी एखादे काही काम असेल किंवा आपण पाहतो की कुठेतरी अतिक्रमण हटवायचं असतं, ते सरकारने सांगितलेलं असतं किंवा त्या पालिकेने सांगितलं असतं, जे काय असेल, परंतु पोलिसांना समोर करावं लागतं. पण त्या ठिकाणी पोलीसच विलन असतो, म्हणजे जनतेच्या नजरेत. बघा, मी तुम्हाला सांगतो, जगातला कुठलाही प्रॉब्लेम, सूर्याच्या खालचा जगातला कुठलाही प्रॉब्लेम हा शेवटी पोलिसांचा प्रॉब्लेम होतो. बरोबर. आता समजा एखाद्या गावात पिण्याचा पाण्याचा टँकर उन्हाळ्यात आला नाही, लोक रस्त्यावर येऊन बसले, इरिगेशन, आपलं ग्रामपंचायतचा किंवा इरिगेशन डिपार्टमेंटचा काही संबंध राहत नाही. रस्ता रोको सुरू झालं की पोलिसांना समोर जावं. बरोबर. परीक्षेच्या काळात लाईट गेली एमएससीबीच्या इंजिनियरला लोक त्रास देत नाही, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन दगडफेक करतात. शेवटी दगडफेक झाल्यावर पोलिसांना गुन्हे दाखल करावे. शेवटी पोलीस हे रस्त्यावर दिसणारं सरकार आहे. बरोबर. आणि पोलीस हे सरकारचा एक्झिक्युटिव्ह आर्म. त्यामुळे प्रत्येक सरकारचा जो प्रॉब्लेम असतो तो पोलिसांचा प्रॉब्लेम असतो. बरोबर. आणि त्यामुळे साहजिकच आहे, त्यामुळे पोलिसांवर टीका टिप्पणी होणार, पोलिसांवर आरोप होणार, कधी कधी पोलिसांनी अतिबळाचा वापर केला या तक्रारी होणार. कारण बळाचा वापर करताना काही असं फुटपट्टी नसते की ह्या सिच्युएशनला इतकं फुटपट्टीने लाठीचार्ज करायचा, असं नसतं. त्यामुळे पण लोकांना पण माहित असतं, जनतेला, की हा अधिकारी चांगला आहे, मला कधी लाठीचार्ज करायची वेळ आली नाही सर्व्हिसमध्ये. बरं. आज आपण पाहतो की बऱ्याच वेळा असे काही किस्से घडतात, पोलिसांनी लाठीचार्ज केला, पोलीस विलन असतात, परंतु पोलिसांवरती पण हल्ले होतात. आणि एका बाजूला आपण पाहतो की बाकी प्रशासकीय सेवेमध्ये प्रत्येक पदाच्या संघटना आहेत, तसं पोलिसांचं संघटना नाही किंवा पोलिसांना संघटना करता येत नाही किंवा पोलिसांच्या बाजूने बोलणारं कोणी नसतं. त्यावेळेस कुठेतरी पोलिसांवरती अन्याय होताना दिसत नाही, कारण अशा घटना पाहतो की आपण पोलिसांवरती हल्ला होतो, पोलिसांच्या बाजूने सरकारही नसतं आणि जनताही नसते. नाही बघा, बऱ्याचशा वेळा सरकार पोलिसांच्या पाठीशी असतं. जर त्याची अनावधानाने चूक झाली असेल तर, कारण मी आर पाटील साहेबांना बघितलेलं आहे की काही वेळा चांगल्या ऑफिसरला वाचवण्यासाठी पूर्ण सभागृह ते अंगावर घ्यायचे. स्वर्गीय आर पाटील साहेबांचं तुमचं चांगलं काम, तुमची याच्यामध्ये
गैरवाजवी काही काम केलं नाही ना तुम्ही, तुमची बोनाफाईड चूक आहे ना, ते प्रोटेक्ट करतात. आणि महाराष्ट्राची खूप चांगली परंपरा आहे. महाराष्ट्रात सर्व जेवढे गृहमंत्री होऊन गेले त्यांनी प्रत्येक वेळा तुमची बोनाफाईड मिस्टेक असेल तर तुम्हाला त्रास नाही दिला त्यांनी. आणि कधीही आकसाने कधी वागले नाही. पण कधी आमच्या पोलिसांच्या पण चुका असतात. तुमच्याकडे वर्दी आली, युनिफॉर्म आला, तर तुम्ही जनतेशी कसंही वागलं असं चालत नाही. आज प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट आहे. राईट. आज हाय सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतं की गुन्हेगाराला सुद्धा मानवी हक्क आहे. त्यामुळे घटनात्मक बाजूने आपण जर आणि कायद्याच्या चाकुरीतून आपण जर काम केलं तर मला वाटत नाही की लोक सुद्धा तुमच्या विरोधात जातील. बरोबर. त्यामुळे दोघांचं पथ्य पाळण्याचं काम आहे. जर पोलीस सुद्धा प्रत्येक वेळा लोकसेवक म्हणून समाजापुढे हजर व्हायला लागले की समाजाशी बांधिलकी ठेवायला लागले. तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा पहिला आणला. मी नाही केलं पण सर्व गावकऱ्यांनी केलं. बरोबर. जोपर्यंत जनतेचा सहभाग पोलिसांच्या कामात होत नाही तोपर्यंत जगातली कुठलीही पोलीस यंत्रणा यशस्वी होणार नाही. अगदी बरोबर. कारण आमचे खबरे असतात जनतेमधून, बरोबर, साक्षीदार असतात जनतेमधून, पंच असतात जनतेमधून. बरोबर. जोपर्यंत जनता पोलिसांच्या बाजूने किंवा पोलीस जनतेचा एक संगनमताने जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य नाही. जोपर्यंत पोलीस प्रूव्ह करत नाही की आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करतो. अगदी बरोबर. आज लोकांचं तक्रारी गुन्हा उघडकीस आला नाही म्हणून लोकांनी कधीच तक्रारी अर्ज केले नाहीत. पण पोलीस आमच्याशी उद्धट वागले, आम्हाला शिव्या घातल्या, माझी कॉलर पकडली, ह्या तक्रारी येतात. बरोबर. शिवीगाळ केली, उद्धटपणे वागले. अगदी. आमचा गुन्हा उघडकीस आला नाही म्हणून एकाही माणसाने माझ्याकडे पोलिसांच्या विरुद्ध तक्रार केली नाही. मिसबिहेव आहे. हो, मिसबिहेव. आणि हे गरजेचं आहे की पोलिसांना सॉफ्ट स्किल शिकवणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. तुम्ही नाशिकला आजी म्हणून रिटायर झालात. मी पाहत होतो की भरपूर शेतकरी नाशिकचे डायरेक्ट तुम्हाला भेटायला यायचे, तुमच्या ऑफिसला यायचे, तुमच्या केबिनला यायचे. अमोरीजी, मी 3 गोष्टी आयुष्यात पाळल्या बघा. मी ज्या दिवशी DYSP म्हणून चार्ज घेतला त्या दिवशी मी म्हणजे ट्रेनिंगला जॉईन झालो महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत. एक 15 रुपयाचा कागदी फोटो आणि 35 रुपयाची फ्रेम केली शिवाजी महाराजांची, आणि तो फोटो माझ्या घरात पण आहे आता लावलेला. 35 वर्ष तो फोटो माझ्या खुर्चीच्या पाठीमागे लावला. क्या बात आहे. 35 वर्ष. तुम्ही माझ्या नोकरीच्या काळातले सर्व फोटो बघा, DYSP पासून आयजी पर्यंत तोच फोटो. तुमच्या मागे आदर्शच तसा होता. हो. आणि छत्रपती शिवाजीचा महाराजांचा फोटो लावणं म्हणजे ही मोठी तपश्चर्या आहे. बरोबर. दुसऱ्या दिवशी लोक तुमचे कॉलर पकडतील. अगदी बरोबर. फोटो लावतो बाहेर तोड्या करतो असं म्हणायला चुकणार नाही. बरोबर. हे महाराष्ट्र आहे. अगदी बरोबर. कारण छत्रपतींचं काही हे झालं ते लोक सहन करणार नाही. पण 34 वर्ष हा फोटो खुर्चीच्या एक्झॅक्टली पाठीमागे. बरोबर. चार्ज घेण्याच्या अगोदर खुर्चीच्या मागे मी फोटो लावायचो. एक कोणतरी आमचे अधिकारी बोलले, साहेब हा फोटो तुम्ही नेहमी तुमच्या बरोबर ठेवतात का? म्हटलं तसं नाही, या फोटोच्या मागे मी जातो. इतका मी मोठा झालो नाही. बरोबर. हे विश्वभूषण आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळे एक मॉरॅलिटी. नंतर आई माझी वारकरी होती. आई वडील वारकरी, आणि वारकरी लोकांचे आज सुद्धा ताटातली अर्धी भाकर सुद्धा कुणी आलं तर त्याला द्यायची तयारी ठेवणारी आज आपला वारकरी संप्रदाय. अगदी अगदी बरोबर. आणि ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. बरोबर. आज 10-10 लाखांच्या पालख्या निघतात आषाढी एकादशीला, आणि 170-80 किलोमीटर जातात 25-26 दिवस. पण एकाही भगिनीची टिंगल-तवाळी होत नाही किंवा सोनसाखळी चोरी होत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि हे जगातलं सगळ्यात अति उच्च नैतिकतेचं उदाहरण आहे. आपल्या ज्या तुकारामाची पालखी, ज्ञानदेवाची पालखी ज्यावेळेस प्रस्थान होऊन पंढरपूरला जातात त्यावेळेस पूर्ण रस्त्यात
तिथं 1 महिन्यापासून तर 100 वर्षापर्यंतचा व्यक्ती असतात, पण कुठंही महिलेची छेडखानी झालेली नाही, आढळली नाही. मी पुण्याचा SP होतो 2 वर्ष, मी बघितलं, पण नाही. तर आई वडील वारकरी असल्यामुळे तो एक माझ्यावर इम्पॅक्ट. आणि प्रत्येक ठिकाणी मी ज्या जनतेना माझा फोन देऊन टाकायचो. मोबाईल तर 96 मध्ये आले, 96 नंतर मी माझा मोबाईल सर्वांना खुला करून द्यायचो. पब्लिक. हो, मी IG नाशिक मध्ये असताना 5 जिल्ह्यातल्या पेपर्स मध्ये देऊन टाकलं बरं की हा प्रताप दिगावकरचा मोबाईल आहे IG चा, कोणाला काही अडचण असेल तर मला फोन करा. त्यामुळे जे लोकांना, आमच्या खालच्या लोकांकडनं त्रास व्हायचा, शेतकरी बोलायला लागलो, मी हैराण येत, भाऊ IG बोली घेतो. बर, मनाकडे IG ना नंबरच आहे, IG बोलतो, लावतो IG ला फोन. की जे मुद्दाम त्रास देणारे ते पळूनच जायचे. आणि रस्त्यावरचा त्रास कमीत कमी 50 ते 60% लोकांचा कमी झाला. त्याच्यामुळे लोक डायरेक्ट, कारण पोलिसिंग हे सायकोलॉजिकल वारफेअर आहे. बरोबर. तुम्ही सायकोलॉजिकली समाजामध्ये कसा इम्पॅक्ट करता हे महत्वाचं. अगदी बरोबर. पण तुमच्यामुळे बऱ्याच नाशिकमध्ये जे काही शेतकऱ्यांची लूट होती, कारण कष्टाचा पैसा असतो तो, आणि शेतकरी एवढं कष्ट कोणी करत नसेल, आणि त्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितच, नोकरीच्या शेवटी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये गेलात आणि तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्हाला न्याय देता आला, ही खूप मोठी गोष्ट आहे. निश्चितच सर, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही पाहतोय की तुम्ही राजकीय प्रवेश केला. रिटायरमेंट झाल्यानंतर मी रिटायरमेंट झाले नाही, मी नाशिकचा किस्सा सांगतो तुम्हाला. त्याला पण पोलीस खातं कारणीभूत आमचं. बर. दुर्दैव असं की सर्व पोलिसांमध्ये पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सर्व शेतकऱ्यांची मुलं. मी एक दिवशी, मी दुसरी गोष्ट करतो, मी व्हिजिटिंग आवरचा बोर्ड काढून टाकतो. बर. भेटण्याची वेळ 4 ते 5 हा बोर्ड पहिला काढून फेकूनच येतो. जर एखाद्या माणसाला सकाळी 9 वाजता इमर्जन्सी असेल, त्याने 4 वाजेपर्यंत वाट पाहिजे. समजा एखादा माणूस 100 किलोमीटरवरून आला 5 वाजता, 5 वाजून 5 मिनिटांनी, तुम्ही त्याला भेटायचं टाळणार आहे का? तर मी पहिलं काम करतो की तो बोर्ड काढतो आणि 9 वाजता मी ऑफिसमध्ये येऊन बसतो. बर. आणि 9 वाजता जरी कोणी आला व्हिजिटर, तरी मी त्याला अटेंड करतो. फक्त मीटिंग वगैरे असेल तर थांबायला लावतो. पण त्यांना चहा पाण्याची वगैरे व्यवस्था तिथं ठेवतो, किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी जर घरून भाकरी बांधून आली तर तिथे एक छोटासा हॉलमध्ये त्यांच्या जेवणाचं पण मी करायचं होते, म्हणजे भाकरी घेऊन यायचे काही लोक. तर एक वृद्ध जोडपं मला दिंडोरी तालुक्यातलं भेटायला आलं. 60-62 वर्षाचा व्यक्ती असेल, धोतर घातलेला, त्यांची पत्नी नऊवारी साडी घातलेली. आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही दिंडोरी तालुक्यातलं नैताळे काय असं काहीतरी गावाचं नाव मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, सांगितलं की म्हणे साहेब आमचं 3 एकर द्राक्ष होते, दिल्लीच्या व्यापाऱ्याला दिले. त्याने 10 लाखाचा चेक दिला, पण ते चेकच बोगस निघाला. 3 वर्ष झाले. म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का? त्या माणसाने सांगितलं हो साहेब, पोलीस स्टेशनला गेलो होतो. म्हटलं पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? म्हणे आमचं काम नाही पैसे वसूल करून द्यायचं, तुम्हाला कोर्टात 138 केस टाकावी लागेल, चेक बाउन्सची. म्हणे आम्हाला कोर्टचं काहीच माहित नाही. म्हणे मग त्या हवालदारांनी सांगितलं वकील लावा. त्यांच्या एक नातेवाईक वकिलाकडे गेले. ते नातेवाईक वकिलांनी सांगितलं तुम्हाला याच्यात 5% स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल 10 लाखाला, म्हणजे 50,000 कोर्टात भरावे लागतील, आणि माझी फी 50,000. मग तो म्हणे हो चालेल, पण पैसे किती दिवसात मिळतील? त्या वकिलांनी सांगितलं 5 वर्षात मिळतील का 50 वर्षात मिळतील मी कशा सांगू शकत नाही. आणि 1000 रुपये मिळतील का 10 लाख मिळतील ते पण मी सांगू शकत नाही, कारण ते अपील मध्ये. मग ते बाईन सांगितलं जर असं असेल तर कशाला आणखी 1 लाख खर्च करा. बरोबर. 10 तर गेलेत, परत 1 पण जायचे. आणि ती भगिनी अक्षरशः रडली. साहेब काय सांगायचं, म्हणजे मुलीचं लग्न होत नाही, तेवढ्या
तिच्यात हुंडा तरी झाला असता. बरोबर. मुलाला पण इंजिनिअरिंगला टाकलं, त्याला 1,60,000 फी भरावी लागते. त्या दिवशी मी रात्रभर झोपलो. आणि कारण मला सुद्धा माझी आई दिसायला, मी सुद्धा रात्री 12 वाजता लाईट आल्यावर मी सुद्धा विंचू सापाची भीती न ठेवता मोटर चालू करायला जायचो ऊसाला पाणी देण्यासाठी. तर म्हटलं, जर शेतकऱ्याच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे आपण जर वसूल करून देत नसाल, म्हणजे त्याला मदत करू शकत नसाल, तर आयजी मध्ये आणि बहुरुपयामध्ये काय फरक आहे? बरोबर. मग बहुरुपी बरे आपल्याला. दुसऱ्या दिवशी आलो, माझ्या रीडर पारदीला बोलवलं की सर्क्युलर काढा की जेवढ्या शेतकऱ्यांचे चेक बाउन्स झालेले आहेत, शेतमाल घेऊन गेलेले आहेत, त्याच्यात 420 गुन्हे दाखल करा, FIR दाखल करा, अटक करा व्यापाऱ्यांच्या, त्यांच्या घरच्या झडत्या घ्या. आणि सुरू केलं. मग म्हटलं, काही चेक बाउन्स नाही, फक्त त्यांनी पावती दिली आणि पैसे दिले नाही, त्यात सुद्धा गुन्हे दाखल करा. आणि 2010 पासून जेवढे अर्ज आले असतील ते फाईल जरी झाले असतील तरी एन्क्वायरी चालू करा. आणि लक्ष्मी पूजनचा मुहूर्त काढला आणि 13 व्यापारी पकडून लॉकअप मध्ये टाकले. लक्ष्मीपूजन दिवशी. हो, म्हटलं यांचं लक्ष्मीपूजन तुरुंगात, पोलिसांच्या कस्टडीत होऊ द्या. पोलीस प्रमाण. बरोबर. 13 टाकले तर 13,000 सुधारले. वाऱ्यासारखी बातमी. पण त्यांचा ग्रुपच असतो, अरे कशाला नेलं, शेतकऱ्यांचे चेक बाउन्स झाले. आणि त्यांनी रात्रीतून लोकांनी दिंडोरी तालुक्यात गुडगाव मधून 1 कोटी रुपये येऊन गेले शेतकऱ्यांच्या अकाउंटवर. क्या बात आहे. आणि टोटल 52 कोटी रुपये 10 महिन्याच्या काळात शेतकऱ्यांचे घरपोच पाठवले. त्या 52 कोटी रुपये वसूल करायला शेतकऱ्यांना 52 पैसे सुद्धा लागले नाही. म्हणजे जर सरकारी अधिकाऱ्यांनी न्याय भूमिका स्वीकारून समाजाच्या लार्जर इंटरेस्टसाठी काम केलं तर आपण याच्यात. अगदी बरोबर. न्याय. सर, आज नाशिकमध्ये कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलो तर तुमचं नाव निघतंय. आंबोरी, त्याचा फायदा काय झाला? पुढे शेतकऱ्यांना फसवणंच बंद झालं की त्यांना माहिती चेक बाउन्स झाला की FIR दाखल होणार. आणि लोक कसं घाबरतात कशाला? पोलीसच्या लॉकअपला. अगदी. आणि ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलं, त्यामुळे सर्वांना माहित होतं की आपल्या चेक बाउन्स झाले. आता जावई येणार, मुलगी येणार, त्याच्यासमोर नाटक नको. म्हणून रात्रीतून शेतकऱ्यांच्या घरी गेले लोक, गुडगाववरून येऊन विमानाने मुंबईला आले, पैसे देऊन गेले, लिहून घेतलं की आमची काही तक्रार नाही. आणि काही तर दिवाळीच्या दिवशी पैसे पण दिले आणि शेतकऱ्यांच्या पत्नीला साडी चोळी पण दिली, भाऊबीज पण दिली. दिवाळीच्या दिवशी भाऊबीज झाल्याच्या घटना तिथंच घडल्या. क्या बात आहे. निश्चितच. सर, हे सगळं होत असताना तुम्हाला शेतकऱ्यांच्या परिस्थिती तुम्हाला समोर आली, परिस्थिती जाणवली तुम्हाला, म्हणून ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी केल्या. आज तुम्ही राजकारणात आलात, तुम्ही राजकीय प्रवेश घेतला. काय प्लॅन असणार आहे भविष्यात? माझा 34 वर्षाचा अनुभव नंतर मला इकॉनॉमिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी फायनान्स मध्ये 2 MBA केले. एक अमेरिकेतलं MBA केलं, एक IIM लखनौचं MBA केलं. इकॉनॉमिक्स, बजेटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट. कारण आता जो फायनान्शियल पॉवर असेल तोच सुपर पॉवर नाही. आता ते मसल पॉवरचे दिवस गेले. 6 पॅक्स वाल्यांना कोणी विचारत नाही, त्याच्याकडे किती आर्थिक सोबत आहे त्याला विचारतात. तर ह्या माझ्या ज्ञानात. आणि मला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. तर पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी योगदान केलं पाहिजे. आणि युथ डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये पण मी अमेरिकेत कमांडो कोर्स केला, अमेरिकेत रेंजर्स कोर्स केला, 3 महिने इस्रायलला जाऊन मार्शल कोर्स केला. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यामुळे युथ डेव्हलपमेंट आणि ॲग्रोनॉमिक्स, म्हणजे आज या देशाचा खरा कणा शेतकरी आहे. आज या देशातल्या 60% नोकऱ्या कृषी क्षेत्रात आहेत.
आता सरकारी नोकऱ्या संपत चालल्या, पब्लिक सेक्टरच्या पण नोकऱ्या संपणार आहेत, आणि आता IT इंडस्ट्रीला पण रेसेशन आलेलं आहे. बरोबर. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये खूप स्वस्त मॅनपॉवर आहे. म्हणजे अमेरिकेत जर एखादा व्यक्ती लेबर काम करत असेल तर तो डॉलरला एका तासाला $10 घेतो. अरे बाप. पण आमच्याकडे 300 रुपयात 6 तास काम करणारे लोक मिळतात. बरोबर. त्यामुळे जगातला सगळ्यात चीप वर्कफोर्स आमच्याकडे. त्यामुळे जगातली सर्व बाजारपेठ, कृषी बाजारपेठ कशी काबीज करता येईल याचं जर आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं तर भारत नक्की महाअर्थसत्ता होईल. अगदी बरोबर. त्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. ओके. त्यामुळे जर आता मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, कारण मोदी साहेबांनी 2014 मध्ये ज्यावेळेस प्राईम मिनिस्टरचा चार्ज घेतला त्यावेळेस आपलं GDP चा नंबर 10वा होता. 2023 मध्ये जगामध्ये 195 देशात आपला GDPचा नंबर 5वा आहे, आणि 2027 मध्ये भारताचा GDPचा नंबर 3रा राहणार आहे. म्हणजे ज्या अमेरिकेच्या निलोसाठी आणि सोयाबीन ऑइलसाठी 1972-73 मध्ये 1-1 किलोमीटरच्या रांगा लावायचे आपले लोक दुष्काळात, त्या अमेरिकेच्या लाईनीत आज आपण आलेलो. त्यामुळे मोदी साहेबांचं कामकाजाबद्दल खूप मला आकर्षण वाटलं, आणि देशामध्ये आपल्या ज्ञानाचा, म्हणजे अर्थशास्त्राचं ज्ञान आहे, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटचं ज्ञान आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचं ज्ञान आहे, त्याचा उपयोग करता यावा म्हणून मी सक्रिय राजकारणात आलो. आणि पक्षांनी काही जबाबदारी दिली ती अत्यंत समर्पितपणे, अत्यंत पारदर्शकपणे मी पूर्णपणे ताकदीची पार करेन. निश्चितच सर, तुमच्या नवीन वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. सर, निश्चितच तुम्ही आज वास्तव कट्ट्यावरती तुमचा प्रवास मांडत, परंतु विद्यार्थ्यांना जे काही बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि आजपर्यंत तुम्ही MPSC मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे जे काही निर्णय घेतले त्याबद्दल तुमचं खरंच अजून खूप राहिलेलं आहे. बघा, मला जर सांगितलं ना, 1 विंडो सिस्टीम रिक्रुटमेंट पाहिजे महाराष्ट्रासाठी. बरोबर. कॉन्स्टेबल पण प्रत्येक जिल्ह्याला होतात. पूर्ण महाराष्ट्राची एकच भरती करा तुम्ही. बरोबर सर, MPSC तयार आहे, मंत्रिमंडळात पण निर्णय झालाय, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होत नाहीये. तुम्ही मी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना भेटतो, निश्चित ही जबाबदारी द्या माझ्याकडे. नक्कीच सर. पूर्ण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना 1001% आपण न्याय देऊ. नक्कीच खरं न्याय देण्याचं गरजेचं आहे. बरोबर. आज आपण बघतो की माध्यमिक शिक्षक वगैरे कसे भरले जातात आपल्याला माहित आहे. बरोबर. हे MPSC सोडता मी तर हा आरोपच करेल सर, आज तुम्ही एका पदावरून आलात, पण तरी मी आरोप करेल की MPSC सोडता इतर ठिकाणी जी पदं भरली जातात त्याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड होतो, आणि त्याची उदाहरणं समोर आहेत. मला ते काही म्हणायचं नाही, पण गुन्हे दाखल झाले आहेत. बरोबर. हा, निश्चितच सर, आज तुम्ही वास्तव कट्ट्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत डिस्कस केल्या आणि बहुमूल्य असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आणि मुलाखतीमध्ये कमीत कमी 4 वेळा तुम्ही याचा उल्लेख केला की मी तुमच्यासाठी या गोष्टी करेल. मी शेतात राबत असताना मी राज्यसेवेचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. शेतात तुम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची, आणि त्यामुळे काय काय अडचणी येतात. आणि 1200 रुपयाचा 12वी ते लोकसेवा आयोग सदस्य हा प्रवास 1200 रुपयाचा आहे. बरोबर. आणि खात्रीशीर सल्ला मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे आमचं. बरोबर. रंग गेल्यास पैसे परत, अशी आमची ख्याती आहे. नक्कीच सर, निश्चित खरं तुम्ही विद्यार्थ्यांसाठी भविष्यात उपयोगी ठराल, कारण आता आमचं एक हक्काचं व्यासपीठ झालंय. कुठल्याही अडचण असेल तर आम्ही तुमच्याकडे येऊयात. खूप खूप आपला आभार, आणि तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके, नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.